ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित होते. 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो. आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. एकाही जागेविषयी मतभेद नाही. आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातलं प्रपोजल दिलेलं, एक प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे. शिवसेनेला किती जागा, शिवसेनेला किती जागा असेल, काँग्रेसला किती जागा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना किती जागा असेल, 3 पक्षांमध्ये कसं जागा वाटप असणार सर? आज अभी आपने देखा होगा महाविकास आघाड़ी की एक महत्वपूर्ण बैठक जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड और खास करके वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर जी भी हमारे साथ बैठे थे. जी सर, बहुत ही पॉजिटिव डिस्कशन हो गया, सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में. बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है. लगभग सभी बातें तय हो गई. तर जागा वाटप कसं असणार आहे, फॉर्म्युला कसा असणार आहे जागा वाटपाचा? शिवसेनेच्या वाटेला किती जागा असणार आहेत सर? शिवसेनेच्या वाटेला किती जागा असणार आहेत? याविषयी जी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू. प्रत्येकाने सर फॉर्म्युला काय असणार आहे? वंचितचं समाधान होत आहे का? प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का? त्यांनी काही जागांबद्दल मागणी केलेली आहे. आंबेडकरांचं एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उठवून टाकायची. त्याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एक मत आहे. सर, क्या प्रकाश आंबेडकर ने सारी चीजों पर सहमति जताई है, क्योंकि लगातार उनके फैसले जो है वो बदल रहे थे, काफी सीटों की मांग वो कर रहे थे. बहुत अच्छी चर्चा. तो साथ में सीट फॉर्मूले को लेकर आप लोग कैसे बंटवारा करेंगे?